1-1.5 तासाच्या प्रवासात कबीर आणि शर्माचं बोलत होते. अवंती फक्त मोबाईल बघून वेळ घालवत होती. त्यांचं बोलणं जास्ती काही कळत नव्हते, कारण ते कुठल्या तरी डीलबद्दल बोलत होते, तेही कोड वर्डमध्ये. मग तर तिच्या 36 फूटवर जात होतं. तो बोलताना फक्त ती त्याला कानांनी नोटीस करत होती, कारण त्याच्याकडे बघण्याची इतकी हिंमत नव्हती. खूपच कमी आणि मोजकं बोलणं होतं, पण ते बोलणं बरोबर शर्मा यांना कळत होतं. बोलताना बिलकुल कुठल्या गोष्टीची घाई करत नव्हता आणि लगेच शर्मा यांच्या प्रश्नावर तो उत्तर देत नव्हता. विचार करून उलट त्या प्रश्नाला 2 प्रश्न करत होता. इतकं सगळं असते तिला तर माहीतच नव्हतं. गाडी थांबली तसं तिचं लक्ष बाहेर गेलं आणि ती प्रश्नार्थी नजरेने सगळीकडे बघू लागली. गाडी थांबली म्हणून तिला वाटलं होतं की आपण दूध फॅक्टरीमध्ये आलो आहोत, पण इथे त्याचा काहीच नामोनिशाण दिसत नव्हता. कुठली तरी साईट वाटत होती, म्हणून ती कन्फ्यूज झाली होती. थोडा वेळ गाडीत बस, माझं थोडा वेळ काम आहे, तो त्याचा ब्लेझर काढत म्हणाला. तसं तिचा चेहरा बारीक झाला. सर्वात बोरिंग कंपनी वाटली तिला, कारण 1 तास त्याच्याबरोबर प्रवास करून तो फक्त आत्ता मोजके 4 शब्द तिच्याशी बोलला होता. आता तिला सोडून जात होता आणि ती एकटीच गाडीत बसणार म्हणून मनातून वैतागली. आपल्यासोबत आपण मंजिरीला घेऊन आलो असतं तर खूप बरं झालं असतं असं वाटू लागले. शर्मा आणि कबीर गाडीतून उतरून जिथे काम चालू होतं तिथेच गेले. लगेच तिथले 3-4 लोक त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या स्पीडने चालत त्याला माहिती पुरवत होते. मामा, काच खाली घेता का? ती बटन दाबत म्हणाली, पण ड्रायव्हरच्या साईडने लॉक असल्यामुळे काच खाली जात नव्हता. मॅडम, AC चालू आहे. ड्रायव्हर मिररमधून तिच्याकडे बघत म्हणाला. बंद करता का? मला जास्त आवडत नाही, ती म्हणाली. ओके. त्याने AC बंद करून मागच्या दोन्ही ग्लास खाली केले. ACमुळे अंग थंड पडलं होतं. बाहेरच्या उबदार वाऱ्याने तिला बरं वाटू लागले. दुपारच्या 12:30चा टायमिंग असल्यामुळे उन्हाची झळ लागून जात होती, पण तिला त्या गोष्टीची सवय होती म्हणून काहीच वाटलं नाही. गाडी झाडाखाली थांबल्यामुळे अधूनमधून गारवा येत होता. ती खिडकीवर तिचा हात ठेवून त्याच्यावर आपली हनुवटी टेकून बाहेर बघत होती. खूप शांत वातावरण होतं. सगळीकडे बघून बघून तिची नजर कबीरवर स्थिर झाली. जास्त लांबही नव्हता, पण तो काय बोलत होता ते कळत नव्हतं. पण त्याच्या बॉडी लँग्वेजवरून बहुतेक पुढच्या माणसाला ओरडत होता हे जाणवत होतं. तो माणूस मान खाली घालून बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण कबीर त्याला काहीच बोलू देत नव्हता. दुसऱ्या माणसाने फाईल समोर ठेवली तसं त्याने त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि फाईल हिसकावून घेतली. फाईल वर करून त्यांनी दोन्ही हाताचे स्लीव्स थोडेसे वर ओढत फाईल नीट धरून ओपन करू लागला. तशी त्याची अदा तिच्या काळजाच्या आरपार रुतली. ती त्याला हळूहळू एक नोटीस करू लागली. व्हाईट कलरचा शर्ट आणि त्यावर लाईट ग्रे कलरचा वेस्टकोट घातला होता. त्याच कलरची फॉर्मल पॅन्ट घातली होती. तो ड्रेस त्याच्या बॉडीवर व्यवस्थित फिट बसल्यामुळे त्याची पूर्ण बॉडी व्यवस्थित एक्सप्लोर होत होती. वेस्टकोटमुळे छातीचा फुगीर भाग आणि पोट सपाट दिसून येत होते. स्लीव्स त्याने मागे ओढल्यामुळे त्याच्या हाताचा नसा ताठरलेला दिसत होता. पायात अंतर ठेवून स्टाईलमध्ये ताठ उभा होता. हाईट असल्यामुळे तर अजूनच त्याचा रुबाब झळकून येत होता. त्याच्या प्रत्येक अदांवर तिची बारीक नजर पडत होती. वाऱ्यामुळे त्याचे सगळे केस त्याच्या मोठ्या कपाळावर विस्कटून आल्यामुळे आधीच दिसायला हँडसम, त्यात आता अजूनच हँडसम दिसू लागला. अवंती जी हनुवटी टेकवून बघत होती, आत्ता मान ताठ करून त्यालाच निहाळू लागली. पोटात आणि मानेवर हळूहळू गुदगुल्या होत होत्या. चेहऱ्यावर शांत भाव असले तरी डोळ्यात राग होता. लांबून सुद्धा ती त्याचे डोळे वाचू शकत होती. पण आपण इतकं कसं निरीक्षण करू शकतो म्हणून मनालाच प्रश्न पडला. पण नजरसुद्धा त्याच्यावरून हटत नव्हती. समोर कुठल्या तरी सिरियलचा हिरो उभा आहे असे तिला भास होत होता. सगळेजण तर असाच नवरा मागतात, आपल्याला सुद्धा असाच हँडसम नवरा मिळेल का? लगेच मनात विचार आला. भेटायला पण त्याच्या लेवलचा असायला हवा. चेहरा लगेच हिरमुसला. जर ह्याने आपल्याला होकार दिला असता तर आज आपले लग्न झाले असते का? विचार येताच पोटात गोळा येऊन गेला. हृदयाची धडधड वाढू लागली. त्याने फाईल बंद करत त्याची नजर वर झाली तशी तिची नजर कावरीबावरी झाली. त्याने आपल्याकडे पाहिलं का? काळीज खूपच जोरजोरात धडधडायला लागलं होतं. कसा कधी कोरडा पडला तिचं तिलाच कळलं नाही. गालावर गुलाबी रंग चढला. ओढणीचं टोक करंगळीला गोलगोल गुंडाळून घेत स्वतःच्या श्वासांवर कंट्रोल करू लागली. अवंती, त्याचा आवाज आला तसं ती घाबरून कावऱ्याबावऱ्या नजरेने शेजारी बघू लागली. पुढे ये, तो मिरर सेट करत म्हणाला. तसं ती पुढे बघत गोंधळलेल्या नजरेने त्याला बघू लागली. आत्तापर्यंत ड्रायव्हर होता, तो कधी उतरला तिचं तिला कळलं नाही. ड्रायव्हरच्या शेजारची सीटसुद्धा रिकामी दिसत होती. मग शर्मा आणि ड्रायव्हर कुठे गेले हा प्रश्न पडला. ते काका सर कुठे गेले? ती त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याने मिरर बघून किंचित भुवया आकसून पाहिलं. कुठले काका सर विचारत आहे असे एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावर होते. अहो, ते तुमच्यासोबत बोलत होते, इथे बसलेले.
त्याचे डोळे तिला लगेच वाचता आले, म्हणून ती सीटला हात लावत सांगू लागली. त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण त्याने अजून तिला प्रश्न विचारला नव्हता आणि लगेच तिला कळायला सुद्धा की त्याच्या मनात काय आलं. मिस्टर शर्मा त्यांचं काम झाले की जातील. तो मागे झुकला आणि त्याचा ब्लेझर घेत म्हणाला, कसं? आपण तर एका गाडीत आलो ना. तिला लगेच त्याची दया वाटली. वयाने वयस्कर होते ना. मागून ऑफिसची दुसरी गाडी आली आहे. तो नकारार्थी मान हलवत त्याचा ब्लेझर घालत सांगू लागला. एवढं डिटेलिंग त्याने कधी त्याच्या घरच्यांना दिलं नव्हतं. तेवढं डिटेलमध्ये तिला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागत होत्या, म्हणून थोडासा वैतागलेला होता. चांगलं झालं. तिला लगेच बरं वाटलं. अजून काही प्रश्न असतील तर पुढे येऊन विचारू शकते. पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला दूध फॅक्टरीमध्ये जायचं आहे. तो त्याचे हात स्टेअरिंगवर ठेवत हुसकारा सोडत म्हणाला. आधीच कामाबद्दल थोडंसं बिनसलं होतं, त्यात हिचे प्रश्न. एवढं कसं टाईमनुसार चालतात? ती मनातल्या मनात बडबडत तिची पर्स आणि फाईलची कॅरीबॅग घेऊन पटकन पुढच्या सीटवर येऊन बसली. त्याने भुवया जोडत त्या बॅगला पाहिलं, कारण त्याच्या नजरेत त्या फाईलची काहीच किंमत नव्हती. तिच्या बोलण्यावरून, हरकतीवरून ती काय कामात प्रोफेशनल नव्हती. काय प्लॅन आखला आहे कुणास ठाऊक. 4 कागद दाखवून कोण तिला फॅक्टरी उभी करून देणार होते. कुठे जाईल तिथे ती फाईल सोन्यासारखी जपत असल्यासारखं वाटलं. तो कोणाकडून प्लॅन आखला आहे का? तू स्वतःचं डोकं वापरलं? त्याने कार स्टार्ट करत शेवटी विचारलं. मी स्वतः केलं आहे. पूर्ण अभ्यास केला आहे. तुम्ही एकदा चेक करून पहा. तुम्ही पाहिल्याशिवाय कळणार कसं? ती खुश होत फाईल काढत म्हणाली. फाईल बिलकुल काढू नको, नाहीतर ती गाडीच्या बाहेर फेकली जाईल. 4 कागदांना काही किंमत नाही आहे. तो थोडा कठोर शब्दातच म्हणाला. तशी ती रागाने बघू लागली. हे बघा, तुम्ही न बघताच असं बोलू शकत नाही. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर सांगून टाका ना. उगाच तुमचा वेळ वाया नको जायला. ती फाईल पुन्हा बॅगमध्ये ठेवून चिडून म्हणाली. ओ हॅलो, ॲटिट्यूड कोणाला दाखवते हा? तो एक नजर तिला बघून समोर बघत आवाज वाढवत म्हणाला. त्याच्या चिडक्या वाढलेल्या आवाजाने ती भेदरलेल्या नजरेने बघू लागली. फॅक्टरी उघडणं म्हणजे तुला काही चेष्टा वाटत आहे का? तुला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे का? कधी कुठल्या फॅक्टरीमध्ये जाऊन त्यांच्यासोबत काम केले आहे का? अनुभव आल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नसते. तू फक्त एकच डोक्यात ठेवला आहे, तुमच्या गावातल्या लोकांना कुठला तर रोजगार मिळेल म्हणून फॅक्टरी वाढली की आपलं काम संपलं. हेच तुझ्या डोक्यात आहे. अकॅडमी कशासाठी उघडली? तर खेड्यातल्या मुलांना शिकवता यावं. पण त्याचा बिझनेस कसा करायचा ते अजूनही तुझ्या डोक्यात आलं नाही. मान्य आहे, गरीब लोकांकडे पैसे नसतात, म्हणून तू सगळ्यांकडून हळूहळू पैसे कमी करत गेली तर 5 वर्षात ती अकॅडमी बंद होईल आणि 4 मुलंसुद्धा शिकणार नाहीत. त्याचं काम चालू असताना फी कमीसाठी 2-3 फोन आले होते आणि त्याने फोनवरच बोलणं ऐकलं होतं. मग फॅक्टरी उघडून तू किती त्यात पैसे तुझे ओतणार? अशाने रस्त्यावर येशील तेव्हा डोळे उघडतील आणि गाव सुधारायचं भूत तू सुद्धा डोक्यावरून खाली उतरून जाईल. तुझ्या वडिलांकडे भरपूर पैसा असला तरी तो पैसा काय समाज कल्याणासाठी नाही आहे. तुझ्या कल्पना खूप चांगल्या आहेत, विचार खूप सुंदर आहेत, पण त्या विचाराला कुठेही फुलस्टॉप नाही आहे. मी असंच कुठेही इन्व्हेस्ट करत नाही. पहिले पुढच्या माणसाला त्या गोष्टीचा अनुभव आहे की नाही, ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आणि तुझ्याकडे 0 अनुभव आहे. फक्त विनाकारण विचार न करता तोंड वाचवायचं, इतकंच आत्तापर्यंत कळलं आहे. तो फडफड शब्दाचे बाण मारत होता आणि त्याचे शब्द थेट काळजावर तीर मारून गेले. हृदयातली कळकधी डोळ्यातून बाहेर येऊ लागली. तिच्या आवाजात पुढे तिच्या तोंडून आवाजच निघत नव्हता. आपण उगाच त्याच्यासोबत आलो असं वाटू लागलं. आत्तापर्यंत कसलीच भीती वाटत नव्हती, पण आत्ता त्याचीच भीती वाटू लागली. तिच्या डोळ्यातून मोती बाहेर पडला. त्या मोत्याचा स्पर्श त्याच्या हृदयाला झाला तसं त्याने क्षणात मान फिरवून तिला पाहिलं. त्याने जसं बघितलं तसं तिने मान फिरवून बाहेर पाहत डोळे पुसले. तो समोर पाहून उसासा टाकत सीटला मागे रेटून बसला. पुढे त्याला काय बोलावं काही सुचलं नाही. तिला आपण एवढं कसं काय बोलू शकतो असं मनातून वाटून गेलं. आपला काय अधिकार तिला बोलायचा? ती कसंही काम करू दे, त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही. एक क्षण असं वाटलं आणि पुन्हा त्याच्याच विचारावर विचार करू लागला. असं कसं घेणं देणं नाही? ती कुठे चुकत आहे ते सांगायचा आपला अधिकार आहे. डोक्याने काम केलं तरच त्या जगात माणूस टिकू शकतो ना. समाजसेवा पण करताना डोक्यानेच विचार करावा लागतो. आयुष्यभर जर ती मनाने विचार करू लागली, कोणीही तिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ शकतो. तिच्या बाजूने जरी काही नसलं तरी आपलं तिच्यावर प्रेम आहे ना, मग तिला खऱ्या जगाची ओळख करून द्यायला हवीच ना. इथे जगात कोणी काय केले त्याला महत्त्व नाही आहे. कोण्या कॉम्पिटिशनमध्ये किती वेळ टिकून राहतो याला महत्त्व असतं. गाडीत एकदम शांतता झाली. मला तुला दुखवायचे नव्हते. तो थोडा किंचित झुकून तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती पूर्ण मान फिरून बाहेर बघत असल्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता आणि गाडी चालू असल्यामुळे त्याला जास्त वेळ लक्ष दुसरीकडे ठेवता येत नव्हतं. म्हणून त्याने प्रयत्न सोडून दिला आणि पुढे बघून बोलू लागला.
कुठल्याही गोष्टी शांतपणे हँडल केल्या तर पुढे जाऊन रिझल्ट पॉझिटिव्ह वेमध्ये येतो. तुझी मेहनत केली आहे ना, बाहेरच्या जगात त्याला काडीमोल किंमत नाही आहे. पहिले सगळ्या गोष्टी समजून जाणून घ्यायच्या, मगच पुढचा निर्णय घ्यायचा. लेट्स न्यू स्टार्ट. ती फाईल बंदच राहू दे. तू केलेली मेहनत डोक्यात ठेवली तर पुढे असणाऱ्या गोष्टी तुला कधीच दिसणार नाही. तू फक्त तुझंच खरं हेच डोक्यात ठेवून काम करणार तर एक स्टेप पुढे जाऊच शकणार नाही. आत्ता आपण इथून तुझ्या कामाची नवीन सुरुवात करू, तेव्हा तुला बारकावे जाणवून येतील. तो एक नजर तिला बघत शांतपणे पुढे बघत म्हणाला. तिने मान फिरवून त्याला पाहिलं. आत्तापर्यंत ओरडून बोलणारा इतका कसा सॉफ्ट झाला म्हणून प्रश्न पडला. आधीच तो कामामुळे वैतागलेला होता, त्यात तिचे प्रश्न, वरून तिचं काम. सगळा राग तिच्यावर फुटला. तिने नाकवर ओढून पर्समधून तिची छोटी घडी घातलेला रुमाल काढून हळूच डोळे पुसत, ग्लासमध्ये तिची काजळ नीट करत डोळे पुसतच होती की तिच्या डोक्यासमोर त्याचा हात आला. ती बारीक डोळे करून त्याच्या हाताकडे बघू लागली. त्याने समोरचा विजर खाली ओढला. तिने गडबडून त्याला एक नजर पाहून समोर पाहिलं तर त्यात छोटा मिरर होता. तिने स्वतःच्या चेहऱ्याला निहाळून ते लगेच बंद केलं. त्याचं समोर मिररमध्ये बघणं ऑकवर्ड वाटू लागले. सॉरी बोलला तर अजून छान वाटलं असतं. ती ओठ हलवत पुटपुटत तिचा रुमाल पर्समध्ये ठेवत म्हणाली. काय, तू काही बोलली का? त्याने पुढे बघतच थोडं मोठ्याने विचारलं. काही नाही, ते किती वेळ लागेल? ती लगेच शब्द फिरवत म्हणाली. पुढेच 5 मिनिट अंतरावर आहे. तो समोरच बघत म्हणाला. गाडीतलं वातावरण शांत असल्यामुळे तिचे शब्द बरोबर त्याच्या कानी पडले होते. मनातल्या मनात हसू लागला. आत्ता जर तो मागे फिरून तिला सॉरी बोलला असता तर त्याच्या शब्दांना काहीच किंमत राहिली नसते. 5-1 मिनिटमध्ये गाडी थांबली आणि तिची नजर समोर पडली. समोर ज्या ब्रँडचं दूध त्या फॅक्टरीमध्ये तयार होत होतं त्याचा लोगो मोठ्या दिमाखात झळकत होता. त्या नावाला बघूनच तिचे डोळे चमकले होते. चेहरा टवटवीत गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुलला होता. पहिल्यांदाच ती फॅक्टरीमध्ये जाणार होती. त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता. तिने भली मोठी स्माईल करून त्याच्याकडे पाहिलं. तो गालातल्या गालात हसत गाडी गेटपर्यंत घेऊन गेला. वॉचमॅनने समोर येऊन विचारलं. अवंतीचे डोळे काही स्थिर राहत नव्हते. सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करू लागली. एक्साइटमेंट आणि भीती दोन्ही भावना संमिश्र झाल्यामुळे डोकं थोडं जड वाटत होतं. कबीर. त्याने 2 शब्दात ॲटिट्यूडमध्ये त्याचं नाव सांगितलं. तसं वॉचमॅनने लगेच फोन करून पुढे माहिती पुरवली आणि दुसऱ्या मिनिटाला त्याने गार्डला इशारा करत गेट उघडायला सांगितले. गेट ओपन झाल्यावर कबीरने गाडी आत घेतली. दोघे गाडीतून खाली उतरले. गार्डने चावी घेऊन कार पार्किंग एरियाकडे घेऊन गेला. ती नवल असल्यासारखं सगळीकडेच बघू लागली. नुकतेच ते आत आले आणि गेट बंद झालं होतं आणि गेटच्या बाहेर दुधाचा कंटेनर येऊन उभा राहिला होता. गेटवर त्याने ओळख सांगितली आणि पहिले कंटेनर चेक केला आणि मग गेट उघडून कंटेनर आत आले. इतकी सिक्युरिटी असल्यामुळे थोडीशी घाबरून गेली होती. किती बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो या गोष्टीचा सुद्धा ती विचार करू लागली. सिक्युरिटीचा विचार करत आहे का? हीच आपली पहिली पायरी आहे. सगळ्यात आधी सिक्युरिटी मजबूत हवी. ती अजूनही एका जागी उभे राहून सगळ्या गोष्टी निरीक्षण करत होती. हे लक्षात येताच कबीर तिच्याजवळ उभा राहत म्हणाला. तिला माहीत होतं कुठलेही काम करताना पहिले त्या गोष्टीची सावधानी असायलाच हवी. जर त्याने गाडीत तिला 4 शब्द सुनावले नसते तर आत्ता तिने ह्यावर त्याला उलट उत्तरसुद्धा दिलं असतं. पण आत्ता ती त्याच्या कलाने विचार करत होती. त्याने आत्ताच सांगितलं होतं ना इथून नवीन सुरुवात करायची, म्हणून पहिली गोष्ट तिने शिस्तीत शांतपणे ऐकली होती. वेलकम सर. मिस्टर विखे पाटील तुमची वाट बघत आहेत. एक लेडी समोर येऊन आदरयुक्त टोनमध्ये त्याच्यासमोर येत म्हणाली. अवंती त्या मुलीचे निरीक्षण करू लागली. त्या कंपनीचा ड्रेस होता. त्या ड्रेसवर कंपनीचा लोगो होता. कबीर अवंतीला हाताने इशारा करत पुढे चालू लागला. तसं ती लगेच त्याच्या बरोबरीने चालू लागली. फक्त फॅक्टरी ओपन करायची म्हणून करायची नाही, त्याच्यासाठी पूर्ण बारीक गोष्टींचा सुद्धा विचार करायचा असतो. हे तिथे आल्यापासून ती विचार करत होती. कंपनीचा ड्रेस, लोगो, सिक्युरिटी या अशा छोट्याशा गोष्टी अजूनपर्यंत तिने प्लॅन केल्या नव्हत्या. फक्त फॅक्टरीसाठी जागा, प्लांट कसा असतो, दुधाची व्यवस्था, कंटेनर इतक्याच गोष्टीचा विचार केला होता. हे तिला प्रकर्षाने जाणवू लागले. या आहुजा साहेब, आमच्या फॅक्टरीमध्ये तुमच्यासारखी व्यक्ती पाऊल ठेवणं म्हणजे आमचं नशीब. राजेश्वर विखे पाटील त्यांच्या चेअरवरून उठून त्याच्या समोर उभे राहून हात समोर करून हसत म्हणाले. कबीर किंचित ओठ रुंदावत त्याच्या हातात हात मिळवून हात खाली घेतो. हॅलो मिस. राजेश्वर विखे पाटलांनी त्यांचा हात अवंतीसमोर धरला तशी ती 2 सेकंद गोंधळून गेली. पण दुसऱ्या क्षणी अवंती भोसले. ती स्माईल करत दोन्ही हात जोडत नमस्कार करत विश्वासाने म्हणाली. कबीर तिला पाहून किंचित गालात हसला. जेव्हा जेव्हा ती तिचं नाव घेत होती
तेव्हा तेव्हा तिच्या नावाबद्दल एक जोश आणि आत्मविश्वास जाणून येत होता. तिची एक वेगळी छबी त्याला दिसून येत होती. नाव सांगताना किंवा वातावरण बघून थोडीशी सुद्धा घाबरलेली नव्हती. उलट चेहऱ्यावर एक्साइटमेंट दिसून येत होते. समोरचा माणूस कसा आहे, काय आहे ते तिला महत्त्वाचं नव्हतं. ती कशी आहे आणि स्वतःला कसं प्रेझेंट करायचं ते तिला बरोबरच जमत आहे हे त्याला जाणवू लागलं. हात न मिळवल्याने समोरच्या माणसाचा इगो हर्ट होईल का नाही त्या गोष्टीचा विचार न करता तिला जे योग्य वाटलं तेच केलं होतं. नमस्ते. त्यांनी त्यांचा हात पुढे केलेला तो छातीला लावत नमस्कार करत ऑकवर्ड स्मित हास्य करत चेअरकडे इशारा केला. तसा तो चेअरच्या दिशेने वळला. कबीर त्याची चेअर मागे घेतच होता की त्याचं लक्ष तिच्यावर गेलं. अवंतीने तिची चेअर मागे घेण्याचा प्रयत्न केला पण तिला ते जड जात होते. त्याने त्याची चेअर मागे घेत तिच्या चेअरला मागून मध्यभागी पकडलं आणि थोडीशी मागे ओढत तिला बसण्याचा इशारा केला. थँक्यू. चेअर जरा जास्तच जड आहे. अवंती हलकी हसत चेअरवर विखे पाटलांकडे बघत म्हणाली. मुव्हिंग चेअरच्या जमान्यात एवढी जाड चेअर कुणी ठेवतं का हा विचार तिच्या मनात घोळत होता जो स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. काय करणार, तिचा चेहरा जरा जास्तच बोलघेवडा होता. त्यात कबीरची नजर अगदी बारीक होती तिच्यावर. त्याने ओठ दाबला आणि तिला एक लूक देत त्याच्या चेअरवर बसला. अवंतीचा तो बोलका हसरा चेहरा बघून विखे पाटील यांना आपलं हसू आवरलंच नाही. चेअर जरा जास्तच जड आहे या वाक्यावरच त्यांना कळलं होतं की ती नवशिखी आहे. तिला बिझनेसचे बी देखील येत नाही. मिस अवंती, या चेअर जड आहेत हे बरोबर जरी असलं तरी या चेअर जड का आहेत ह्याचा कधी तुम्ही विचार केला आहे का विखे पाटलांनी तिला सरळ सरळ विचारलं आणि ती निरुत्तर झाली. ती ब्लँक होऊन कबीरकडे बघू लागली. त्याने दात आवळून किंचित नकारार्थी मान हलवत मनातच उसासा टाकून नजर स्थिर ठेवली. तिने हलके तिचे डोळे बारीक केले कारण ती आशेने बघत होती आणि त्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. त्याला तर ती नंतर बघणार होती पण आता या क्षणी तिला खरंच प्रश्न पडला की या चेअर जड का आहेत आणि मुळात या फॅक्टरीत एवढा भारी सोफा असताना त्याने आपल्याला या चेअरवर का बसवलं ह्याचा ती आत्ता खूप डीपली विचार करत होती. मिस अवंती, मला माहिती आहे तुम्ही आता काय विचार करत आहात. हेच ना की मी तुम्हाला बसण्यासाठी सोफ्याच्या चेअरही ऑफर करू शकलो असतो. मग मी तुम्हाला इथेच का बसायला लावलं विखे पाटील म्हणाले. ती चकित होऊन डोळे किंचित मोठे करून होकारार्थी मान डोलवली. तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला काय वाटतं अवंती काय काय शिकेल या फॅक्टरीमध्ये आणि ती कबीरने जसं सांगितलं तसेच करेल का कळेल आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.